रसिक मित्र हो, नमस्कार. आज एक वेगळाच विषय मी आपल्यासमोर आणतो आहे. भविष्य मातीवर उभं राहील, सॉफ्टवेअरवर नाही, असाच आपला विषय आहे. एका अनामिक लेखकाची ही पोस्ट आपल्याला विचार करायला लावणारी आहे. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. तर ऐकूया. भविष्य मातीवर उभं राहील, सॉफ्टवेअरवर नाही. मित्र हो, आजकाल सोशल मीडियावर एक प्रश्न वारंवार विचारला जातो. शेतकऱ्यांनाच कर्जमाफी का, मध्यमवर्गीयाला का नाही? पहिल्यांदा ऐकताना हा प्रश्न आपल्याला योग्य वाटतो. कारण शहरातला माणूससुद्धा आज प्रचंड तणावाखाली जगतो आहे. घराचे EMI आहेत, मुलांचं शिक्षण आहे, महागाई आहे, जॉब इन्सिक्युरिटी आहे आणि आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पूर्वी असं वाटायचं की चांगलं शिक्षण घेतलं, मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली की आयुष्य आपलं सुरक्षित झालं. विशेषतः IT, सॉफ्टवेअर, फायनान्स, डिझाईन, सपोर्ट अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाटायचं की ही करिअर लाईफटाईम सुरक्षित आहे. पण आता परिस्थिती बदललेली आहे, बदलते आहे. मी स्वतः IT क्षेत्रात काम केलं आहे. पूर्वी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये हजारो फ्रेशर्स घेतले जायचे, ट्रेनिंग देऊन प्रोजेक्ट्सवरती बसवले जायचे. आता AI काही सेकंदात कोडिंग, डिबगिंग, डॉक्युमेंटेशन, टेस्टिंग, रिपोर्टिंग अशी अनेक कामं करत आहे काही सेकंदात. खरं सांगायचं तर आता फक्त फ्रेशर नाही तर अनेक एक्सपिरियन्स लोकांची गरजसुद्धा कमी होत चालली आहे. अनुभवी लोकांची गरजही कमी होत चालली आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या 5-10 वर्षामध्ये लाखो व्हाईट कॉलर जॉब्स कमी होणार हे जवळजवळ निश्चित आहे. कारण कंपन्यांना भावना नसतात. खर्च कमी झाला की माणसं कमी होतात. मग प्रश्न पडतो, या लोकांची कर्ज कोण माफ करणार? पण इथं एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. शेतकरी फक्त स्वतःसाठी काम करत नाही, तो समाजाचा अन्नपुरवठा चालू ठेवत असतो. म्हणूनच जगातला कोणताही देश शेती पूर्णपणे बाजाराच्या हवाली करत नाही. कारण शेवटी माणूस सॉफ्टवेअरशिवाय जगू शकतो, पण अन्नाशिवाय नाही. मित्र हो, AI कोडिंग करू शकतो, डिझाईन करू शकतो, अकाउंट्स करू शकतो, रिपोर्ट्स लिहू शकतो, पण AI भाकरी बनवू शकत नाही. सर्व्हर फार्ममध्ये गहू उगवत नाही, चॅटबॉट टोमॅटो पिकवत नाही. म्हणूनच पुढच्या 20 ते 30 वर्षात जगातला सर्वात महत्त्वाचा सेक्टर कोणता असेल तर तो आहे अन्न उत्पादन. मित्रांनो, हे भावनिक विधान नाही, ही वस्तुस्थिती आहे. जगात कितीही टेक्नॉलॉजी आली तरी 3 गोष्टी कायम लागणार आहेत. त्या म्हणजे अन्न, पाणी आणि ऊर्जा. बाकी सगळ्या गोष्टी लक्झरी आहेत. आजचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे डिजिटल इकॉनॉमी म्हणजे फ्युचर. नाही, डिजिटल इकॉनॉमीवर सिव्हिलायझेशन उभं राहत नाही. सिव्हिलायझेशन उभं राहतं माती, पाणी, अन्न आणि ऊर्जेवर. म्हणून पुढच्या काही वर्षांमध्ये भारतात एक मोठा सामाजिक बदल होणार आहे आणि तो बदल शांतपणे सुरूसुद्धा झालेला आहे. शहरातून गावाकडं परत येणाऱ्या लोकांचे लोंढे. मित्रांनो, आज अनेकांना हे अतिशयोक्तीचं वाटेल, पण AI आणि ऑटोमेशन किती वेगानं पुढं जातं आहे हे ज्यांनी जवळून बघितलेलं आहे ना, त्यांना परिस्थितीची गंभीरता समजते. पुढच्या काळामध्ये लाखो तरुण शहरात टिकू शकणार नाहीत.
कारण शहरातलं संपूर्ण जीवन मंथली कॅश फ्लोवर चालतं. जॉब गेला की EMI थांबते, EMI थांबला की संपूर्ण व्यवस्था कोसळते. मग हे लोक कुठं जाणार? ते परत गावाकडे येणार. कारण शेवटी शहर हे कन्झम्पशन इकॉनॉमीवर चालतं, पण गाव अजूनही प्रोडक्शन इकॉनॉमीवरती उभं आहे. शहर पैसा छापू शकतं, सॉफ्टवेअर बनवू शकतं, पण अन्न तयार करू शकत नाही. म्हणूनच गावांचं महत्त्व पुन्हा वाढणार आहे. पण इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण या बदलासाठी तयार आहोत का? आज बहुतेक गावं रिकामी होत आहेत. तरुण शहरात गेले, शेती वृद्धांच्या हातात राहिली. गावातलं कौशल्य, उद्योग, जनावरं, तेलघाण्या, प्रक्रिया उद्योग, स्थानिक अन्नव्यवस्था हळूहळू हळूहळू संपत गेली. आता उलट प्रवाह सुरू होणार आहे. आणि जर सरकार, समाज आणि गावांनी याच्यासाठी तयारी केली नाही तर प्रचंड सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. कारण बेरोजगार, कर्जबाजारी आणि मानसिक तणावाखाली असलेली मोठी लोकसंख्या ही कोणत्याही समाजासाठी धोक्याची घंटा असते. म्हणून आजपासूनच गावासाठी नवीन व्हिजन तयार करावं लागेल. गाव म्हणजे फक्त शेती नाही, गाव म्हणजे अन्न उत्पादन, दूध उत्पादन, तेलबिया उत्पादन, स्थानिक प्रक्रिया उद्योग, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा निर्मिती, कौशल्य आधारित छोटे उद्योग, स्थानिक रोजगार, डिसेंट्रलाइज्ड इकॉनॉमी. आज आपण खाद्यतेलासाठी प्रचंड प्रमाणामध्ये बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहोत. एक होर्मुझ बंद झाला तरी संपूर्ण देश हादरतो. हे धोकादायक आहे. म्हणून गावागावात शेंगदाणा, तीळ, करडई, सूर्यफूल, मोहरी, नारळ यांचं स्थानिक उत्पादन आणि प्रक्रिया पुन्हा उभी करावी लागेल. उत्तम दूध उत्पादन, स्थानिक धान्य, डाळी, भाज्या, फळं यामध्ये स्वयंपूर्णता निर्माण करावी लागेल. हे फक्त शेतीचे प्रश्न नाही आहेत, हे राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न आहेत. मित्रहो, भविष्यामध्ये मजबूत देश तोच असेल जो स्वतःचं अन्न तयार करेल, स्वतःचं तेल तयार करेल, स्वतःचं बियाणं जपेल, स्वतःचं पाणी जपेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत ठेवेल. बाकी फक्त GDPनं समाज टिकत नाही. आज अनेक तरुणांना वाटते की शेती म्हणजे बॅकवर्ड प्रोफेशन आहे, पण पुढच्या काळात उलट होऊ शकतं. कारण AIमुळं इन्फॉर्मेशन बेस्ड जॉब्स कमी होतील, पण रिअल वर्ल्ड प्रोडक्शनची गरज कायम राहील. शेती कठीण आहे, अनिश्चित आहे. कधी तोटा होतो, कधी पाऊस फसवतो, कधी बाजार पाडतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जगातल्या कोणत्याही संकटात अन्न उत्पादकाची गरज संपत नाही. कोरोनामध्ये सगळे उद्योग बंद झाले, पण शेती चालू होती. युद्ध झालं तरी अन्न लागतंच, मंदी आली तरी अन्न लागतं, AI आलं तरी अन्न लागतंच. म्हणून शेतीकडं आता फक्त पारंपरिक व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही, तर शेतीकडं फ्युचर सर्व्हायवल सिस्टीम म्हणून पाहावं लागेल. पण यासाठी शेतीची पद्धतसुद्धा बदलावी लागेल. पुढच्या काळातली शेती म्हणजे डायरेक्ट कस्टमर मॉडेल, रेसिड्यू फ्री फूड, लोकल फूड प्रोसेसिंग, मल्टी क्रॉपिंग, नॅचरल फार्मिंग, सीड सेविंग, ॲग्रो फॉरेस्ट्री, कम्युनिटी सपोर्टेड ॲग्रिकल्चर आणि ऑन फार्म व्हॅल्यू ॲडिशन. आणि महत्त्वाचं म्हणजे AIचा वापर करून शेती अधिक इफिशियंट करता येईल. भविष्यात सर्वात सुरक्षित लोक कोण असतील सांगा बघू? मी सांगतो. ज्यांच्याकडं जमीन आहे, पाणी आहे, अन्न उत्पादन क्षमता आहे, कौशल्य आहे, अनेक इन्कम सोर्सेस आहेत, कम्युनिटी नेटवर्क आहे, हे लोक भविष्यात सुरक्षित असतील. आजचा सर्वात मोठा ट्रॅप म्हणजे मोठा पगार, अधिक मोठे EMI, अधिक एकच इन्कम सोर्स. जॉब गेला की सगळं कोसळतं. पण ग्रामीण भागामध्ये अजूनही माणूस काही प्रमाणात स्वतःचं अन्न उगवू शकतो, जनावरं ठेवू शकतो, कमी खर्चात जगू शकतो. ही फ्युचर सिक्युरिटी आहे. म्हणून पुढचा काळ हा गावांचा असू शकतो,
पण त्याच्यासाठी गावांनी फक्त शहराची स्वस्त कॉपी बनवून चालणार नाही. गावांना उत्पादन केंद्र बनावं लागेल आणि हे काम सरकार एकटं करू शकत नाही. शेतकरी, तरुण, उद्योग, ग्रामपंचायत, सहकारी संस्था, स्थानिक उद्योजक सगळ्यांनी मिळून नवीन ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करावी लागेल. नाहीतर पुढच्या दशकात आपण एक विचित्र समाज पाहू. शहरात नोकऱ्या नाहीत, गावात उत्पादन नाही आणि लोकांकडे कौशल्य असूनही त्याचा उपयोग नाही. तेव्हा मित्रहो, ही वेळ अजूनही गेलेली नाही, पण तयारी आत्ताच सुरू करावी लागेल. कारण शेवटी सिव्हिलायझेशनचं फाउंडेशन सिलिकॉन व्हॅलीवर नाही, ते मातीवर उभं आहे. भविष्य मातीवर उभं आहे, सॉफ्टवेअरवर नाही. या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलंत. लेखक अनामिक आहेत. ही पोस्ट प्रभाकर कुलकर्णी, तुळजापूर यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली आणि ती आपल्यापर्यंत पोचवावी असं मला कळकळीने वाटलं, म्हणून हे ध्वनिमुद्रण मी आपल्यासाठी केलेलं आहे. मित्रहो, ही पोस्ट आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना, रसिकांना जरूर फॉरवर्ड करा. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख आपला निरोप घेतो. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.